हा एकदम लाजतो कॅमेऱ्यात यायला म्हणून आम्ही त्याला जास्त घेतो. वाव, दिस इज सो नाईस. गिफ्टिंग साठी वगैरे मस्त ऑप्शन आहे हा. ये लवकर ये पाय पड बहिणीच्या. पडतो ना आता पाय. पार्टीने पाय नको पडू. मुंबईवरून येतात ऑफिसचं काम करून तेव्हा मला इकडे व्हिडिओ कॉल करता काय आणायचं आहे का. त्याला आलोच आहे तर मीच बघते स्वतः काय आणायचं काय घ्यायचं काय नाही ते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज होता लग्नाचा दिवस आणि सकाळी सकाळी छान आम्ही सगळेजण मस्त असं रेडी झालो होतो आणि निघत होतो लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी. आम्ही रेडी झालो आहे आणि काकींचा आणि मम्मीचा आवडत आहे. काय म्हणणं आहे तुझं? हा एकदम लाजतो कॅमेऱ्यात यायला म्हणून आम्ही त्याला जास्त घेतो. निघाले नाही मम्मी अजून, निघणारे म्हटले ते मिरवणूक. त्यांना मित्र भेटले त्यांचे गाववाले. चला आता निघू आपण. मला गजरे घ्यायचे आज. काय बोलशील तू? मार्केटचा माणूस आहे, कोणी असेल मुलगी तर सांगा. नाही तर राजेश पण आले आहेत लग्नासाठी घरूनच रेडी होऊन. चल रे मयू, चल पटकन. हा पोरगा लेट करतो आपल्याला. हा लेट करतो. आपण सगळे रेडी आहे. ए मयू वरती बघ. ह्याच्यामुळे लेट, सगळे रेडी आहे. हा एक तास लेट झालाय म्हणून लेट झालाय. नवरदेव वाट बघतोय तुझी. चल पटकन. चला पुढचा. हा तेच तर लावायचं नाही का नंतर. लग्न वगैरे लागून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त फोटोज व्हिडिओज काढले आणि त्यानंतर जेवायला गेलो. ओ मामी, जेवण कसं आहे? भरलं का पोट? काय एकट्या जेवता, आम्हाला विचारत पण नाही. आम्ही उपाशीच आहे अजून. खोट देऊ का आणून काही खरंच? लग्न वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच घरी आलो कारण आम्हाला लगेच पुण्याला रिटर्न यायचं होतं. पाय पडली. चलो मयू, बॉय बॉय. ये ना पण.
ये लवकर. हे पाय पड बहिणीच्या. पडतो ना आता पाय. पार्टी दे, पाय नको पडू. चल अनु, तू कधी येतो? बाय बाय. तू तर असाच आला पुण्याला, तसाच गेला न येता माझ्याकडे. हा आता नेक्स्ट टाइम. काय म्हणे इकडे घे 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 याला घे याला घे 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 याला असतो घे याला घे. चला. चक्कर होईल. सो जस्ट आम्ही निघालो पुणे जाण्यासाठी आणि निघून 10च मिनिटं झाले आणि त्रिशा इकडे झोपली पण आहे कारण खूप थकली. आम्हाला रात्री झोपायला बरंच लेट झालं होतं. सो निघाल्याबरोबर 10 मिनिटात ती झोपली आणि आता आम्ही चाललो आहे. ट्रॅफिक अजून तर नाही लागलं, खूप सो लागणार पण नाही. बघूया आता किती वेळ लागतो पोचायला ते. मग कसं वाटलं तुम्हाला? अरे तुम्ही चेंज पण नाही केलं? नाही ना. अरे मला वाटलं तुम्ही आणलं असेल ट्रॅव्हलमध्ये उगाच कुठे असेल. नाही. माझे आत्ता लक्ष गेलं त्याच्याकडे. चला मग, आमच्यापेक्षा यांची जास्त पळपळ होणार आहे कारण यांना उद्या पुन्हा मुंबईला यायचं आहे ऑफिसच्या कामासाठी. म्हणून मी म्हणत होती बॅग घेऊन या, थांबले असते. नाही, परवा पण एखाद्याच थांबली असती मी कारण राजेशना उद्या पुन्हा यायचं आहे ऑफिसच्या कामासाठी. बट इशू एकच होता, त्यांनाही थांबायला प्रॉब्लेम नव्हता, तेही थांबले असते. इशू हा होता की त्रिशाचं स्कूल चालू आहे. त्रिशाला जर सुट्टी असती तर मी पण थांबली असती, ते पण थांबले असते. त्यांचं उद्याचं परवाचं काय ऑफिसचं जे काही काम आहे ते कम्प्लीट करून मग आम्ही गेलो असतो. बट असं आहे. चला मग चालूच राहणार. आता मे मध्ये जाणार मी पुन्हा सुट्टीला गावाला, नाशिक. फोन आलाय. ठीक आहे, चला भेटू आपण आता. तर जस्ट आम्ही आता फूड मॉलला थांबलो आहे. भूक लागली आहे सो म्हटलं चला काहीतरी नॉर्मल असं खाऊया. तर ठरलं चहा बन मस्का, कारण आता जेवणाची पण वेळ होईल थोड्याच वेळात. ऑलमोस्ट 7:30 वाजले आहे. ट्रॅफिक लागलं त्यामुळे लेट झालं. म्हटलं चहा बन मस्का घेऊया, मग एखादा तासात पोहोचू तर जेवण वगैरे प्रॉपर करता येईल. चालू आहे. त्रिशाला पाहिजे आहे बर्गर. त्रिशाची मस्त झोप झाली है ना त्रिशा? त्रिशाची छान झोप झाली आणि आता भूक लागली आहे आम्हाला दोघींना पण. सो आम्ही चहा बन मस्का घेणार आणि त्रिशा बर्गर. काय म्हणते, कसं वाटतंय? फ्रेश फ्रेश झोप झाली तर. एक बन मस्का दे ओनली. भारी पण मस्त. चहा घेऊन ये इंद्रायणी. चहा एका ठिकाणून, बर्गर एका ठिकाणून. बसतो तू घेऊन येते का? बन मस्का एका ठिकाणून. इथे बसू ना, तू घेऊन ये. इथेच बसू मी म्हणते. तिथे असा टेबल नाही आहे. आहे ना, कॉर्नरला बघा. चल. आहे. कुठलाचा चहा नव्हता प्यायचा का? नाही, हा जरा तलप लागली होती. त्रिशाचं बर्गर आलं आहे. त्रिशाचं बर्गर आलं आहे आणि आमच्या दोघांचा चहा पण आलेला आहे. लेट्स ट्राय न्यू टी ऑफ इंद्रायणी चहा. मी मुंबईवरून येताना फिक्स आहे चहा बन मस्का. चहा पण मस्त, कारण मग संध्याकाळ जेवण आता उद्या तुम्ही पुन्हा मुंबईला जाणार, मग येताना चहा बन मस्का. थांबणार. पण इथल्यापेक्षा तो फूड मॉल छान वाटतो. भारी तो आहे. खूपच मस्त हा आहे जुना त्या आहे तो. साईडचा. हा खूप इथे जुना आहे. जास्त आहे ना व्हरायटी आहे, ऑप्शन्स खूप सारे आहेत. So, तो बेटर अरे ह्याच्यात वाटतो. धरूनच खायचं बेटा. हे बघ असं खायचं. आय शो यू. चलो लेट्स ईट बन मस्का and टी.
असं धरायचं म्हणजे हात मच करायचा. निडेड होतं टी. हो, तसं करायचं ठीक आहे. चांगला आहे चहा. घे ना. चहा मस्त आहे, आवडला मला. मला कुठलाच चहा असा पण नाही आवडत. हा छान आहे. तो तिकडे पण आहे पण तो नाही आवडला मला. त्या तिकडे कोपऱ्यात आहे अमृतोल्ल्याचं काहीतरी. तुला नाही आवडत मला. आता मी नेहमीच त्याच्यामध्ये हा चांगला आहे. खरंच छान आहे. आपल्याकडे नाही आहे काय ही ब्रांच. काय माहिती. इंद्रायणी चहा शोधू आपण, छान आहे. आपण जाऊया हँडमेडच्या स्टोअरमध्ये. म्हणजे राजेश नेहमी मुंबईवरून ऑफिसला मुंबईवरून येतात ऑफिसला काम करून, तेव्हा मला इथून व्हिडिओ कॉल करता काय आणायचं आहे का. आणि म्हटलं चला आलोच आहे तर मीच बघते स्वतः काय आणायचं काय घ्यायचं काय नाही ते. व्हिडिओ कॉलचा ऐवजी आता डायरेक्ट प्रत्यक्षात बघा. येस. त्या बाजूला आहे. बघून घे. काय आहे पाट्यावरचं वाटा. खारोडे घेऊ शकतो. हां, खारोडे घेऊया. मिरची ही सांडगी मिरची. सांडगी मिरची नको आहे, त्यातला मसाला सगळा बाहेर येतो, ती नको वाटतंय. तिकडे आहे मग ती ताकद खारोडे घेऊया. खारोडे आहे. आहे. छोटा पॅक नाही आहे. ते शाळू हा बाळा. हा कितीचा आहे? किती ग्रॅम आहे पण 200 ग्रॅम. आणि तो किती आहे अर्धा. छोटाच घेऊया आपण. हां ठीक आहे. मम्मीने बनवले पण देऊ तुम्हाला. ठीक आहे, तो परंपरा अजून काय ताकातली मिरची असेल तर घे. नाही, ताकातली मिरची नाही. नाही आहे का अच्छा ठीक. नाही सांडगी नको आहे ताकातली. कवटाची चटणी. हां धर. साधं मिळेल आपण खारवडे. बाजरीच आहे ना. नाही, कॅन्डी आहे. जॅगेस्को ज्युसेसमध्ये नाही. जॅगरी पावडर पण आहे. पावडर पण नाही. ठीक आहे. 120. 120 ना. तर आम्ही हँडमेडमधून खारवडे घेतले आणि आता आम्ही चाललो आहे इथे अजपान डेट्स अँड नट्सला. राजेश नेहमी इथनं आम्हाला चॉकलेट्स पण घेऊन येतात 2 फ्लेवरचे. त्यातला एक असतो कच्चा आम आणि दुसरा असतो, दुसरा कुठला असतो मँगो. असे 2 फ्लेवरचे आणतात. हां करेक्ट, हेच 2, ग्रीन मँगो आणि येलो मँगो कँडीज. हे घ्यायचं आहे का. ते आहे का घरी. ग्रीन मँगो कँडीज आणि हे येलो मँगो इमली? कँडीज. नाही ते नाही खाऊ ना, मी पण नाही खात. आहे का इमली अजून? कश्मीरी गार्लिक बल्ब जे आहे ना ते क्रॉफर्ड मार्केटला खूप होते हं. आम्हाला मग मला आम्ही पहिले घेतलं. कळलं नाही ते काय. लसूण येते. लसूण. हां आम्ही विचारलं, त्याच्यावर पण लिहिलंय बघा कश्मीरी गार्लिक बल्ब. घेऊन बघायला पाहिजे होते ना. हां काय उगाच काय घ्यायचं माहिती दादा? नाही काय नाही. हे 100 ग्रॅम हे 100 ग्रॅम द्या. तुम्ही खात नाही मग घेता का हो? आवड. खात तर नाही ती पण खाते तुम्ही एवढं नाही खात मूडवर. पण कशाला, म्हणजे माझं म्हणणं आहे, हां कशाला घेत बसायचं चॉकलेट. चाल लागतं अरे हो, छोटावाला स्निकर्स पण येते. आणि इकडे अरेबियन चॉकलेट अरेबियन डिलाइट्स. हे आपण ते दुबईवरून आणले होते तसं दिसत आहेत. तेच येते हो तेच आहे. अरेबियन हे बघ याच्यावर लिहिलंय दुबई चॉकलेट स्टिक. दुबई चॉकलेट स्टिक. सगळ्या वेळेवर तेच लिहिलंय त्रिशा, दुबई चॉकलेट स्टिक, दुबई चॉकलेट स्टिक.
काय म्हणते उगाच आपण दुबईवरून चॉकलेट आणले होते आपण इथूनच घ्यायला पाहिजे होते. हा आता इथून घ्यायचे आहे. हे काय ब्लिसफुल डार्क प्लेन डार्क चॉकलेट. ओ वाव दिस इज सो नाईस. गिफ्टिंगसाठी वगैरे मस्त ऑप्शन आहे हा. आमचं छोटं मोठं स्नॅक्स वगैरे खाऊन आणि छोटी मोठी खरेदी करून झाली आहे. मेजर काय नाही घेतलं आम्ही. चॉकलेट घेतले त्रिशासाठी आणि खारवडे आणि आता आम्ही पुन्हा निघत आहे घरी. जी थोडीशी भूक लागली होती ती आत्तासाठी तरी मिटली आहे. आता घरी जाऊन प्रॉपर जेवण करायचं आहे. बट आमचा इथे टाईमपास झाला. ऑलमोस्ट 8:15 वाजले. पाऊण तास गेला आमचा, अर्धा पाऊण तास. आणि आता जाऊया घरी. घरी तर काय स्वयंपाक होणार नाही आहे कारण इथेच 8:15 वाजलेत. बघूया आता जेवणाचं काय प्लॅन होतं ते. इथून किती वेळ लागेल आपल्याला? डिपेंड ऑन आता काय ट्रॅफिक लागणार आहे हायवेला? अरे यार तरी नसेल ट्रॅफिक तर 1 तास 1.5 तास 1-1.5 तास आहे म्हणजे घरी पोचायला. बघूया. चलो तर आम्ही पोहोचलो आहे घरी. घरी म्हणजे आम्ही गाडी पार्क केली पार्किंगला आणि लगेच 2 व्हीलर काढून जेवणासाठी आलो आहे. जवळच एका छोट्या नवीनच ओपन झालेल्या रेस्टॉरंटमध्ये MH27. तर आता जेवण वगैरे करतो. एकदम थकल्यासारखं झालं आहे कारण रात्री आम्ही गप्पा करता वगैरे झोपता करता 3 वाजले होते आणि सकाळी ऑलमोस्ट 7:15-7:30लाच मी उठली होती. आता थकल्यासारखं झालं आहे. झोप पण येते आहे. पटकन मस्त जेवण करणार आहे आणि मग जाऊ. फर्स्ट टाईम आली मी. राजेश येऊन गेले इथे. आता मी 2-3 दिवस नव्हती त्या बॅचमध्येच. तर ते बोलले की टेस्ट छान आहे. माझा मेन कन्सर्न हायजीन असतो, नंतर टेस्ट असतो. ते बोलले हायजीन पण आहे आणि नवीनच येतं. क्लीन पण बऱ्यापैकी आहे. आम्ही आलो. आता बघूया टेस्ट कशी आहे. काय म्हणते त्रिशा? आता आम्ही ऑर्डर केलं आहे. डाळबट्टी सांगितली ना? आम्ही एक डाळबट्टी ऑर्डर केली आणि म्हणजे एक थाळी डाळबट्टीची केली ऑर्डर आणि दुसरी राजेशने व्हेज थाळी घेतली. असं 2च घेतलं. त्रिशाने तिथे बर्गर खाल्लं होतं सो ती आमच्या दोघांमध्ये ॲडजस्ट होऊन जाईल. सेपरेट असं काही तिच्यासाठी घेतलं नाही आहे. त्रिशा तुझे केस बघ कसे झाले. एकदम मध्ये झोपली होती. चला आता जेवण वगैरे करू. बघूया किती वेळात येत आहे. ऑर्डर देऊन 10 मिनटं झालेत. आणि डोळे सुजल्यासारखे नाही वाटत. घरी जाऊन आता पटकन झोपायचं. उद्या स्कूल. आली आहे आमची थाळी. तर ही आहे माझी डाळबट्टीची थाळी. हे काय वांग्याची भाजी आहे. हे गुलाबजाम आहे. हे डाळ बट्टी कुठे आहे? ताक, ही बट्टी, पापड. आणि तुमच्या थाळीत काय आलं? चला आता आम्ही जेवून घेतो. तर जस्ट आम्ही घरी आलो. आता ऑलमोस्ट 11:15 वाजलेत आणि आता खूप झोप यायला लागली आहे. त्रिशा घरात आली नाही, तेच चेंज केलं नाही, काहीच नाही. ती लागली आहे तिची स्कूलची बॅग पॅक करायला कारण सकाळी उठायचं आहे म्हणून. तिचे तेच इकडे स्कूलची बॅग पॅक करणं चालू आहे. हे बघा ड्रेस चेंज नाही, काय नाही. तिचं झालं आहे पॅकिंग सुरू. ओ मॅडम बॅक टू रुटीन का आता?
तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.